आज आपण शांभवी किराणा जनरल अँड जनरल स्टोअर्स या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, व्यवसायाच्या ठिकाणी ग्राहक म्हणून जे व्यक्ती आली त्या व्यक्तीने आज मार्केटमध्ये सर्वसामान्य कोणताही व्यवसाय असो 95 ते 98% व्यवसायासाठी ह्या महिलाच व्यवसाय करत असतात। आणि अशा वेळेस आमच्या महिला व्यावसायिकांची जी महत्त्वाची अतिशय जबाबदारी जी आहे ती राम भरोसेच का पोलीस प्रशासनाची काही याबाबत कडक धोरणे असतील तर असे आरोपी हे तात्काळ सापडले गेले पाहिजेत अशी महिला वर्गातून मागणी होत आहे। हे या दुकानासमोर हा कॅमेरा आहे, परंतु अशी वाहने उभे असतात आणि त्या कॅमेऱ्याच्या समोरच वाहन उभे असताना त्या चोरी करणाऱ्यांनी संपूर्णपणे काळजी घेतली होती असे निदर्शनास येते या प्रकारावरून। तरी व्यापारी ज्या महिला आहेत यांच्यामध्ये आज भीतीचे वातावरण आहे। असे दिवसाढवळ्या जर असे प्रकार घडत असतील, या अगोदर मांडोगण फराटा या भागामध्येही अनेक घटना घडलेल्या असून वडगाव रासाईमध्ये दिवसा व्यावसायिकाच्या बाबतीत घडणारी ही पहिलीच घटना आहे। तरी असे प्रकार हे थांबण्यासाठी व त्याच्यासाठी कडक धोरणे जर महाराष्ट्र गृह विभाग व पोलीस विभागाने जर घेतली व त्याच्याबद्दल अंमलबजावणी जर तात्काळ केली, तसेच परप्रांतीय जे लोक आहेत त्यांना सहारा देणारे आपले महाराष्ट्रीयन जे लोक आहेत यांची गृह विभाग, महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत विभाग यांच्याकडे कोणत्याही प्रकारची नोंद नसते अथवा त्यांनी प्रथम माहिती ही दिलेली नसते असे निदर्शनास येत असून शहर ठिकाणी मात्र हे जे परप्रांतीय लोक असतात यांना प्रत्येक प्रकारची कागदपत्रे देऊन यांची कसून चौकशी होते। त्यामुळे त्यांना खोल्या त्या ठिकाणी भाड्याने मिळत नाहीत, कोणी कामाला ठेवत नाही। परंतु ग्रामीण भागामध्ये कोणतीही चौकशी होत नसल्याचा हे लोक फायदा घेतात आणि यांना आपल्याही पेक्षा चांगले मराठी हिंदी बोलता येते। हे सर्व प्रकारचे यांना एक प्रकारचे ट्रेनिंग दिल्यासारखेही निदर्शनास येऊ शकते। असे लोक हे प्रकार सर्रासपणे करतात। याचा सर्वसामान्य महिलांनी मात्र धसका घेतलेला असून दिवसाढवळ्या जर असे व्यावसायिकांच्यावरती चोरीचे प्रकार घडत असतील तर ही बाब खूप गंभीर आहे। आपण याबाबत ज्यांच्याशी घटना घडली आहे त्यांच्याशी आपण चर्चा करूया, त्यांचे मत घेऊया। नाव सांगा आपलं? माझे नाव सुरेखा अनिल कुंभार। हां, किती वाजता आलते, काय कसे आलते ते? काल 4 वाजता दोघंजणी ग्राहक म्हणून आले। एक जण गाडीवरच बसलेला होता आणि दुसऱ्याने पाण्याची बॉटलची मागणी केली। तर मग मी पाण्याची बॉटल दिली। त्यानंतर त्याने 50 रुपयाची नोट दिली म्हणून मी सुट्टे घेण्यासाठी खाली ड्रावर मध्ये पाहिले सुट्टे। त्यावेळेस त्याने माझ्या गळ्यातील गंटन असा ओढून बाईकवरून तो पळून गेला। किती तोळ्याचा काय होता तो? 18 ग्रॅम 600 मिलीचा। अंदाजे त्याची किंमत काय असू शकते? अंदाजे 170 पर्यंत असू शकते। तर त्यावेळेस आपणाला म्हणजे त्याच्याबद्दल काय चेहरा बिरा काय निदर्शनास येऊ शकला काय? तोंडाला मास्क लावलेलं होतं। गाडीचा नंबर बिंबर काय? गाडीला नंबर प्लेट पण नव्हती आणि गाडी नवीन पद्धतीची होती। आणि मी त्याला हिसका दिल्यानंतर मी त्याच्या मागेही पळाले, परंतु गावातील 2-3 लग्न असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नव्हते आणि येणाऱ्या लोकांना मी सांगत होते त्यांना पकडा, पण लोकांना ते कळाना मी काय बोलते ती। मी त्यांचा पाठलागही केला थोड्या अंतरावर पळून, पण ते बाईकवर असल्यामुळे ते पळून गेले। तरी पेट्रोल पंपावरील मुले तसेच माझा मुलगा यांनी गाडीवरून त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु गणपती माळाच्या पुढे गेल्यानंतर ते कुठल्या दिशेला गेले ते काही समजले नाही। तरी आम्ही मांडोगण पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केलेली आहे। पोलिसांनी याचा लवकरात लवकर तपास करावा अशी मी त्यांना विनंती करते। जर व्यापारी माझ्या बाबतीत ही घटना घडली, उद्या कुठेही होईल, मग गृह विभाग काय करतो आपला? पोलीस नुसते नावालाच आहेत का? हे माझं त्यांना म्हणणे आहे। अगदी बरोबर। आज माझं घडलं, उद्या कोणाचंही घडेल। बाजारामध्ये महिला असतात, अगदी बरोबर। तुम्ही काय करता? बरोबर। पोलिसांनी या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर गुन्ह्याचा शोध लावला पाहिजे, तरच आम्ही पोलिसांना मानू। नाहीतर पोलीस नावाची चीजच उरलेली नाहीये असं माझ्या दृष्टीने म्हणणं आहे। तर याबाबत खबरदारी पोलिसांनी घ्यावी आणि मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा ही विनंती आहे। आज जर घरात घुसून माझ्या गळ्यातलं जर ओढत असतील, उद्या त्यांनी मला चाकूही मारला असता,
माझा जीवही घेतला असता. अगदी बरोबर. हं? अगदी मग बरोबर. पोलीस स्टेशन हे काय करते? असे गुन्हे सराईत घडतात. काल मांडवगणला घडले, आज वडगावला घडले, उद्या सादलगावला घडेल, नावऱ्याला घडेल, कुठेही घडेल. मग अशा वेळेस पोलिसांनी काय केलं पाहिजे? गृह विभाग काय करतो? फडणवीस साहेबांनी याकडे तात्काळपणे लक्ष दिलं पाहिजे. आज महाराष्ट्रात अशा घटना घडतात म्हटल्यावर काय म्हणावं लागेल याला? आपला नक्कीच हा आवाज, आपला जन आवाज क्राईम न्यूज व महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून नक्कीच पोहोचवला जाईल. तसेच अनेक मार्केटमध्ये जे 99% महिला व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल आपण काय संदेश देऊ शकता? आता मी तर एका नाही व्यापार वर्गात आहे, पण मी सहसा तर गळ्यातलं काय वगैरे घालून दुकानावर थांबतच नाही. पण गावातील लग्न असल्यामुळे आता घरात जवळचेच नातेवाईक असल्यासारखं म्हणून मी गळ्यात घातलं होतं. आणि त्या दिवशी बरोबर मला तर वाटतंय ते लग्नापासूनच मला हेरत आली आहे का काय झालं हे मला समजलं नाही. पण त्यानंतरच माझ्या बाबतीत असं घडलं. तर महिला वर्गांनी जरी गळ्यात वगैरे असलं तरी स्वतःची दक्षता घ्या, काळजी घ्या. कारण कसं आहे, आपला जीव महत्वाचा आहे. सध्या त्यांनी व्यावसायिक महिला का टार्गेट केलेला आहे त्याच्यावरून असं निदर्शनास येतं की व्यावसायिकाकडे रोजचा पैसा असतो, अन्यथा काही व्यापाऱ्यांना देण्यासाठीची रक्कम ठेवलेली असते. तसेच काही लग्न सराई चालू असल्यामुळे काही महिला लोक हे आपल्या बँकेतील डागही सोडून आणतात आणि असे पाळत ठेवून हे लोक असं करू शकतात. आपला जन आवाज क्राईम न्यूज